FRP प्रकरणी आज उच्च न्यायालयामध्ये बरीच मोठी घडामोड घडलेली आहे. राज्यातील लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भात या याचिकेवर निर्णय होणार होता. पण नक्की काय घडामोड घडली? राजू शेट्टी यांच्या मार्फत जे वकील या उच्च न्यायालयात बाजू मांडतायत ते योगेश पांडे आज आपल्या लेट्सअप वरती आहेत. योगेशजी, आपलं लेट्सअपवर खूप खूप स्वागत. आणि आज न्यायालयात नक्की काय घडलेलं आहे की ज्याच्यामुळे आज जो निकाल लागलेला होता तो पुढे गेलेला आहे? आज जी याचिका होती ही अंतिम निकालासाठी राखीव होती. मागील सुनावणीच्या वेळेस कोर्टाने सर्व पक्षकारांना त्यांचे म्हणणे म्हणजे मिनिट्स ऑफ ऑर्डर जे निकालामध्ये अपेक्षित मुद्दे आहेत ते लेखी आणण्यास सांगितले होते. त्यानुसार आम्ही आमचे मुद्दे व शासनाने त्यांचा प्रस्ताव लेखी आणला होता. आमचं म्हणणं एकच आहे की जो 21/2/2022 जो शासन निर्णय आहे ज्यामध्ये FRP जो शासकीय निर्णय आहे 21/2/2022 ज्यामध्ये FRPचे तुकडे करण्याचा जो सरकारने आदेश काढला होता तो आदेश मुख्यमंत्री महोदयांच्या बैठकीत रद्द झालेला आहे. 29/11/2022 रोजी मुंबई येथे बैठक झाली होती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या समवेत राजू शेट्टी यांची. आणि सदर बैठकीमध्ये हा FRPचे तुकडे पाडणारा आदेश सरकारने रद्द केल्याचे मान्य केले होते. मग असं असताना त्या निर्णयाच्या आधारे रद्द झालेल्या निर्णयाच्या आधारे तुम्ही FRPचे तुकडे कसे करताय हाच आमचा मुख्य सवाल कोर्टात व सर्वांना होता. यावेळेस राज्य सरकारच्या वतीने प्रस्ताव दिला गेला की आम्ही हंगाम 22-23 साठी आम्ही नव्याने हिशोब करण्याचे आदेश देतो सर्व कारखानदारांना, जेणेकरून शेतकऱ्यांना उशिरा दिलेल्या रकमेवरती व्याज देखील दिले जाईल. मात्र हा प्रस्ताव आम्ही धुडकावला. मात्र ऐन वेळी साखर संघाच्या वतीने त्यांचे एक वकील उपस्थित झाले व सांगितलं की आम्हाला पण ह्यामध्ये सहभागी करून घ्या. आमची हस्तक्षेप याचिका 2.5 वर्षापूर्वीपासून दाखल आहे. तर यावेळी कोर्टाने आश्चर्य व्यक्त केले की तुम्ही इतके वर्ष काय करत होता. आणि या प्रकरणी जी याचिकेची सुनावणी सुरू आहे मागील 8-10 दिवसापासून त्यावेळी तुमचं कोणी आलं नाही आणि आज अचानक तुम्ही निकालाच्या वेळेस प्रकट होताय आणि सांगताय की आम्हाला ऐकून घ्या. मग त्यांनी त्यांची बाजू मांडली की आम्हाला ऐकून घेणं कसं जरुरी आहे, आमच्यावरती याचा परिणाम होणार आहे कारखान्यात. त्याला मी फार कडाडून विरोध केला की मी सांगितलं हा शुद्ध खोडसाळपणा आहे आणि केवळ हे प्रकरण टांगते ठेवावं आणि लांबवावं यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे. आणि हे जे कारखानदार आहेत यांना हे एकरकमी FRPचं होऊ द्यायचं नाही आंदोलन. मग कोर्टाने सांगितलं की तुम्ही तुमचं म्हणणे लेखी द्या जे काय असेल. अच्छा, ठीक आहे, आम्ही आमचे मुद्दे लेखी देतो. तर ताबडतोब पुन्हा याची सुनावणी मंगळवारी ठेवली आहे. सोमवारपर्यंत आम्हाला साखर संघाच्या याचिकेवरती उत्तर हस्तक्षेप याचिकेवरती. आणि कोर्टाने पुन्हा आम्हाला विनंती केली की तुम्ही राज्य सरकारचा प्रस्ताव मान्य करा ज्यामध्ये एकरकमी FRPचं तुमचं, कारण आमची याचिका ही 2022 साली दाखल होती आणि 22-23च्या हंगामापुरतं आम्ही याचिकेत नमूद आहे. मी कोर्टाला सांगितलं की आमचा मुद्दा एकच आहे, जो निर्णय रद्द झालेला आहे त्या निर्णयाच्या आधारे हे कसे पुढे काम करू शकतात यावर कोणी उत्तर देऊ शकलं नाही. पण हा जो तुम्ही दावा करतात की निर्णय रद्द झालेला आहे त्याबाबत राज्य सरकारनं आदेश किंवा अधिसूचना GR काही काढलेलं होतं का? नाही, याबद्दल मिनिट्स ऑफ मीटिंग आहे राज्य सरकारच्या मध्ये. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व माननीय देवेंद्र घेतले फोटोज आणि मिनिट्स ऑफ मीटिंग ज्यावरती सचिवांच्या सह्या आहे. मग त्यांनी मान्य करावं की आम्ही तो निर्णय घेतला पण तो आम्हाला मान्य नाहीये. आमचं काय म्हणणं मग आम्ही बघ. तर जेव्हा सरकार स्वतः आणि त्यांनी शपथपत्रावर दिलंय की हा निर्णय आम्ही मान्य केला होता, म्हणजे जो निर्णय आम्ही दाखवलो त्याचं शपथपत्र देखील दाखल आहे कोर्टामध्ये. मग हा निर्णय या निर्णयाच्या अंमलबजावणी होण्यामध्ये कोणाचा अडथळा आहे? जर एकनाथ शिंदे यांनी तो मंजूर केलेला आहे तर त्याच्यामध्ये अडथळा कोणाचा आहे? आता हा निर्णय होऊन सुद्धा की साखर कारखान्याची जी लॉबी आहे जी राज्याचं संपूर्ण राजकारण नियंत्रित करते त्या लॉबीनी हा सगळ्यात धक्कादायक गोष्ट आहे. म्हणजे परवा कोर्टाने जे ताशेरे ओढले की राज्य सरकारचा कारभार असा चालतो का. कारण ही फार गंभीर बाब आहे. ज्यावेळेस स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व अधिकाऱ्यांच्या समोर एखादा निर्णय घेतला जातो की FRP एका टप्प्यात देण्यात यावी असं स्पष्ट नमूद आहे त्यामध्ये. पण असे असताना याची अंमलबजावणी न होता जुनाच निर्णय कसा पुढे ढकलला जातो हे घटनात्मक म्हणजे ही सरकारसाठी नामुष्कीची गोष्ट आहे. सरळ सरळ नामुष्कीची गोष्ट आहे. त्यांनी मान्य करावं ना. मग हे हास्यास्पद आहे. आणि मी वारंवार सांगतोय आम्हाला बाकी काही म्हणायचं नाही. आम्हाला जो निर्णय झालेला आहे की ही टप्प्यात 2 तुकडे करणारे
निर्णय आम्ही रद्द केलाय सरकारने, असे असताना तो त्या निर्णयाच्या आधारे ते कसं पुन्हा तुकडे चालू त्यांचे एफआरपीचे. नाही, याच्यामध्ये दोन गोष्टी होत्या की कारखानदारांचं म्हणणं असं होतं की आम्हाला आर्थिक अडचणी आहेत, ऊसाचा उतारा कमी जास्त होऊ शकतो. मग या कारखान्यांच्या अडचणी न्यायालयापुढे त्यांनी मांडल्यात का? यामध्ये 3 साखर कारखाने ज्याच्यामध्ये बळीराजा आहे, हा. एक श्रद्धा एनर्जी आहे, त्यांची सुद्धा याचिका दाखल केली. त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की आम्हाला सुद्धा एक रकमीच एफआरपी आमचं समर्थन आहे. म्हणजे 3 बरं. कारखाने आमच्या समर्थनार्थ आहे त्या याचिकेमध्ये. त्यांनी स्वतंत्र याचिका दाखल केल्या. बरं. आणि आमचं म्हणणं आहे की जी पद्धत आपली वर्षानुवर्षे होती की मागच्या वर्षीचा उतारा पकडून हिशोब करायचा. आता यामध्ये मला एक सांगा की तुम्ही म्हणताय की त्याच वर्षीचा उतारा पकडायचा हिशोब करताना मात्र तुम्ही तोडणी वाहतुकीचा खर्च मागच्या वर्षीचा पकडता ताबडतोब. म्हणजे तुम्हाला जेव्हा पैसे घ्यायचे, पहिला हप्ता जो द्यायचा आहे तुमच्या म्हणण्यानुसार 10% बेस धरून, हो. त्यामध्ये मात्र तुम्ही पूर्ण वर्षभराचे एचएनटी लगेच घेता. मग हिशोब झालेले मग तुम्ही एचएनटी कशी कापताय? म्हणजे मुद्दा लक्षात घ्या, तुम्ही एचएनटीचे पैसे म्हणजे तुम्हाला जेव्हा घेणं असतं तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये तुमचे सगळे पैसे काढून घेतात. मग थांबा ना, एंड ऑफ सीझन पर्यंत प्रथमच करू नका. आम्हाला 10% पैसे द्यायचे तुम्हाला, त्यामध्ये कुठली तोडणी वाहतुकीचा खर्च तुम्ही धरू नका. जर तुम्हाला तोडणी वाहतुकीचा खर्चच माहित नाही, म्हणजे तुमचे पैसे जेव्हा घ्यायचे तेव्हा तुम्ही मागच्या वर्षीचा आधार घेतात. आणि आमचे पैसे जेव्हा आम्हाला शेतकऱ्यांना द्यायचे तुम्ही म्हणतात की हंगाम संपल्यानंतर आम्ही हिशोब करू. अच्छा. त्यामुळे मला एक सांगा, आणखी एक गोष्ट की महाराष्ट्र हा काय भारताबाहेरचं राज्य आहे का? जी पद्धत देशामध्ये इतर राज्यांमध्ये कर्नाटक झालं, तामिळनाडू झालं, ज्या ज्या ठिकाणी कारखाने, युपीत झालं, पंजाबमध्ये झालं, तिथं साखर कारखाने तिथं सगळीकडे 14 दिवसात दिलं जातं ना एफआरपी. आणि हे तो यांनी कोणता नवीन गाव शोध लावलाय की 10% आत्ता द्यायची, नंतर मग बाकी हिशोब करायचा. देशामध्ये सर्वत्र एकाच हप्त्यामध्ये संपूर्णपणे एफआरपीची रक्कम दिली जाते. हो. आणि याबद्दल केंद्र सरकारने आमच्या याचिकेमध्ये शपथपत्र दाखल केलंय की आम्ही राज्य सरकारला असा कोणताही अधिकार दिला नाही की जो ऊस दर नियंत्रण कायदा 1966 कलम 3 व 3A मध्ये ज्या तरतुदी आहे, कलम 8 मध्ये तरतुदी आहे, त्या जशाच्या तशा राबवण्यात याव्या. आम्ही आधी कधीच त्यांनी अधिकार नाही. तुम्ही त्यांनी काय परिपत्र काढलं होतं की कारखाना न्याय हिशोब करण्यात यावा, कारखाना न्याय. तर तसेच आम्ही उपोषणाला बसू का असं त्यांनी सांगितलं. मला त्यांना रजिस्ट्रार साहेबांचा फोन गेला, हे तुमचं पत्र तुमच्या वकिलांना मला भेटायला पाठवा. मी गेलो, मला त्यांनी विचारलं हे काय पत्र दिलं. मी म्हटलं, मी त्यांना स्पष्ट सांगितलं, अहो साहेब की ही असं या लोकांना 3-3 वर्ष झाले, मी अनेक वेळेस विनंती केली कोर्टाला, हे प्रकरण आहे का? फार छोटं प्रकरण आहे. मुद्दा इतकाच आहे की राज्य सरकारचं परिपत्रक आणि केंद्र सरकारचा कायदा यामध्ये सुसंगत आहे का? नसेल तर जे श्रेष्ठ आहे ते प्रिव्हेल करेल. आणि कायदा काय सांगतो की केंद्र सरकारचा जो कायदा आहे, केंद्र सरकारचा कायदा हा मानला जातो, राज्य सरकारचा. साधं सोपं आहे. ही याचिका मात्र 3 वर्ष झाले. याला शेवटी याचा आता त्याचा मुहूर्त लागला. आणि मला कोर्टाने विचारलं तुम्ही इतके दिवस काय करतो? मी नम्रपणे कोर्टाला सांगितलं, साहेब 3 वर्षानंतर आम्हाला आज ऐकलं जातंय. त्यावेळेस म्हणजे कोर्ट म्हणजे त्यावर मी काय व्यक्त करू मत? म्हणजे उलट कोर्टाला प्रश्न पडला. पहिले त्यांनी आम्हालाच उलट विचारलं तुम्ही इतके दिवस काय म्हटलं, आम्हाला ऐकलंच नाही तर मी काय बोलणार याच्यामध्ये? आता याच्यावरती पुढची सुनावणी तुमच्या म्हणण्यानुसार मंगळवारी आहे. आमची सुनावणी मंगळवारी आहे आणि आमची एकच भूमिका आहे. मी आज सांगतो, आमचं एकच आर्ग्युमेंट आहे. आणि याच्या बाहेर का तुमचं जो GR आहे, अहो जे मान्य झालंय ना तुम्ही स्वतः सरकार की आम्ही, मग राहिलं काय याचिकेत? हे का ओढाताण करताय? हे म्हणजे कसं आहे की गाढव पण जपलं पाहिजे आणि ब्रह्मचर्य पण जपलं पाहिजे. म्हणजे यांचं जे म्हणतात ना की किती झालं तरी यांची नामुष्की यांना टाळायची आहे. हे जर तुम्ही आदेश तो सरळ आणि मला सांगा, जेव्हा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलाय तिची समीक्षा एखादा कर्मचारी कसं करू शकतो? उत्तर काय दिलं की आम्हाला त्या आदेशाची समीक्षा करायची. त्यावेळेस कोर्टाने ते पण ताशेर ओढले की मुख्यमंत्र्यांनी जर निर्णय घेतलाय सर्वोच्च बैठकीमध्ये, मग त्या निर्णयाची समीक्षा अधिकाऱ्यांना पावर आहेत का करायची? आणि तो निर्णय रद्द पण केलेला नाही. तुम्ही रद्द करा मग तो निर्णय, शिंदे सरकारचा निर्णय. आमचं काय मग बघू आम्ही काय करत त्याला. म्हणजे शेतकऱ्यांचा खेळ चालला सगळा. अच्छा, तर धन्यवाद योगेशजी लेट्सअपशी संवाद साधल्याबद्दल. आणि मंगळवारी काय होईल त्याच्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष. बिलकुल, धन्यवाद. आणि हे सर्वांना कळवा, लोकांना काय झालं, लोकांना उत्सुकता असते तर हे चाललेलं घटनाक्रम आपण आपल्याद्वारे लेट्सअपद्वारे सर्वांपर्यंत पोहोचावा या आमच्या तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. ओके.